समजते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. तर सुरुवात मी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकाने करून सर्व गुरुजनांना नमस्कार करते. माझे सर्वप्रथम गुरु आईवडील यांना नमस्कार करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. तर मित्रांनो, मित्रांनो म्हणू का? तर मित्रांनो, माझं इथपर्यंत येण्याचा एक पडद्यामागचा प्रवास म्हणजे माझे वडिलांनी लहानपणापासून मला बोलण्याची सवय लावली. खरं तर इथपर्यंत येण्या अगोदर मला भीती वाटत होती की मला बोलायला जमेल का, कारण माझा बऱ्याच दिवसांचा गॅप पडला. इतके दिवस फक्त 10वीचा अभ्यास आणि त्यामध्ये भाषणाचं थोडंसं दुरावले गेले. परंतु आज परत कित्येक दिवसानंतर स्टेजवर आल्याचा योग प्राप्त झाला. आणि मी 7वीला असताना ग्रंथालयापासून मला वाचनाची सवय लागली. आज मी ज्या पुस्तकावरती भाष्य करणारे ताई मी कलेक्टर होईनू त्याचं प्रकाशक मनोविकास प्रकाशन असून त्याच प्रकाशनाचं पहिलं पुस्तक भंगार नावाचं ते पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं होतं. आणि त्याच्यातून मी जशी पूर्वी विचार करायचे, माझी जी थोकडी विचार करण्याची जी प्रगल्भता होती ती नक्कीच बदलली होती. पुस्तक वाचल्याच्या नंतर माझ्यामध्ये अनेक बदल झाले होते. विचारांमध्ये प्रगल्भता तर आलीच होती, परंतु पुढच्या जगाकडे बघण्याचा, पुढच्या व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलला होता. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच पुस्तकांचा लळाही लागत होता. आणि ते पुस्तक झाल्याच्यानंतर दुसरं पुस्तक, असे मी सहसा आत्मकथनच वाचायचे. कारण की त्यांच्या जीवनामध्ये जी काही संकट आली आणि त्याच्यावर त्यांनी मात कशी केली आणि शेवटी ते त्यांच्या यशापर्यंत कसे पोहोचले, याच्यातून एक मला बळ भेटायचं. आणि आतापर्यंत मी इंग्लिश पुस्तक वाचण्याचा कधी प्रयत्न नाही केला, परंतु मी नक्कीच तोही लगेच करेल. आणि आत्मकथन मला त्याच्यामुळेच आवडायला लागली होती की किती आपल्या जीवनामध्ये येणारे किती छोटी संकट वाटू लागतात त्यावेळेला. जर पुढच्या जीवनातली संकट वाचली तर आपल्या जीवनात आलेली संकट किती छोटी आहेत असं वाटू लागतं. आणि छोट्याशा वयामध्ये पुढच्याच्या वयाचा पूर्ण आयुष्याचा त्याचा जर प्रवास आपल्याला वाचायला मिळत असेल तर ते आपल्यासाठी नक्कीच खूप चांगलं असतं. आणि तशाच प्रकारे पुस्तकं वाचत मी माझ्या मूळ गावी आले आणि इथे ईश्वर ग्रंथालयामधील सरांची आणि सर्वांचीच ओळख झाली. आणि तिथून वाटलंच नव्हतं की ग्रंथालयासोबतचा जवळीक जी इतकी साधेल म्हणून आणि इथपर्यंत बोलण्याचा योग येईल म्हणून. आणि मग मी सरांनी सांगितलं की आपल्या इथे कार्यक्रम होतो आणि मग तयारी केली. तयारी बऱ्याच दिवसा अगोदर केली होती. कार्यक्रम 1-2दा रद्द झाला पावसामुळे आणि परत असं तो कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे. तर मी पुस्तकाकडे वळते. तर पुस्तकाचे 3 भाग होतील. राजेश पाटील यांचं हे पुस्तक असून पुस्तकाचे मूल्य 200 रुपये आहे. तर हे आत्मकथनाचा एक प्रकार आहे हा देखील. तर राजेश पाटील हे आपल्या एका खेड्यातून शहरामध्ये गेले आणि तिथून कसे कलेक्टर झाले हा याच्यामध्ये प्रवास त्यांचा वर्णन केलेला आहे, जो त्यांनी स्वतः लिखित केलेला आहे. तर त्यांच्या प्रवासामध्ये ते खेड्यातले मुलगा होते. त्यांचं वातावरण खेड्यातलं अगदी अल्लड, जसं खेड्यातलं साधारणपणे एखाद्या मुलाचं जीवन कसं असतं तशा प्रकारे त्यांचं जीवन होतं. आणि अशामध्ये तर त्यांच्या जीवनामध्ये हा या पुस्तकातले प्रसंग नाही, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे की काही 4 मुलं 12वी नापास झालेली असतात आणि ते गावाच्या चौफुलीवरती बसलेली असतात. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गावातील रस्तेही आपल्याला माहीत असेल तर खड्डे आणि खड्ड्यामध्ये पाणी. तर एखादी मोठी गाडी आली, कार किंवा त्याच्यामध्ये फसली की त्यानंतर ती मुलं धावत जायची, कार काढून द्यायची आणि एक जण स्टेअरिंगवरती बसायचं, दोघे जण मागून ढकलायचे आणि कार निघायची. जी काही गाडी फसलेली होती ती निघायची. मग जो गाडीचा ड्रायव्हर आहे, मालक आहे, तो खुश व्हायचा की किती छान मुलं आहेत आणि गाव किती सुंदर असेल. जी त्या गावातील तरुण पिढी एखाद्या व्यक्तीची, रस्त्यावरती येणाऱ्या अनोळखी व्यक्तीची मदत करत असते तर गाव किती सुंदर असेल असा तो विचार करतो आणि 100-500 रुपये त्या मुलांच्या हातामध्ये टेकवतो. मुलंही खुश होतात. परत दुसरी गाडी आली की परत त्यांचं तेच काम चालू होतं. एके दिवशी त्या रस्त्याने अधिकारी जात असतात आणि त्यांची गाडीही त्याचप्रमाणे फसते. मग ते मुलं जातात त्यांच्या रोजच्या प्रमाणे. एक जण स्टेअरिंगवर बसतो, तिघे जण गाडीला धक्का देतात आणि गाडी बाहेर काढतात. अधिकारी जवळ येतात आणि विचारतात तुम्ही कितवीचे रे. त्यांना सर्व त्यांची माहिती विचारतात. ते सांगतात की आमची 12वी झाली, आम्ही 12वी नापास झालेले आहोत, त्याच्यामुळे आम्ही इथे बसतो. आणि मग ते सांगतात की तुमचं काम काय विचारतात. तर मुले सांगतात की आमचं हेच काम आहे, आम्ही गाड्या फसल्या की त्यांच्या गाड्या काढून देतो आणि आमचा रोज याच्यामध्ये निघतो की आम्हाला 100-500 रुपये याच्यामध्ये भेटत असतात. मग ते अधिकारी हुशार असतात, त्याच्यामुळेच ते अधिकारी असतात. मग ते विचारतात की पावसाळ्याच्या दिवसात ठीक आहे, पावसाळ्याच्या दिवसात वरून पाणी पडतं,
खड्ड्यामध्ये पाणी साचतं आणि गाडी फसते, तुम्ही त्यावेळेला काढून देता, परंतु उन्हाळ्या आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही काय करत असता? मग नंतर ते मुलं सांगतात की आम्ही तेव्हाही असंच करतो की खड्ड्यामध्ये पाणी आम्ही साचवतो, रस्त्याला खड्डे करतो, असं पाणी साचवतो आणि नंतर गाड्या काढून देतो आणि अशा प्रकारे आम्ही आमचा रोज कमवतो. मग अधिकारी याच्यानंतर काय विचार करत असतील जे तुम्ही आता विचार केला. मग अशा प्रकारच्या वातावरणामध्ये लेखक मोठे झालेले आणि नक्कीच आपण ज्या वातावरणात वाढतो त्याच वातावरणाचा आपल्यावरती प्रभाव पडत असतो. तशाच वातावरणामधून लेखकांचं बालपण गेलेलं. लहान असताना आताची मुलं टेक्नॉलॉजीचा वापर अगदी मनसोक्तपणे करतात. त्या काळामध्ये खेळण्याचा वापर मुलं मनसोक्त करायची, मुलं मनसोक्त खेळत असायची. त्याचप्रमाणे क्रिकेटचा नाद हा लेखकांना खूप लागलेला होता आणि एकदम गरीब परिस्थिती, एक झोपड्या टाईपचं घर आणि त्याच्यामध्ये लेखक आणि लेखकांची आई वडील आणि लेखकांची बहीण राहत असत. मग पेरणीचा काळ चालू होता आणि त्याच्यामध्ये शेतामध्ये पेरणी करायची होती. मग लेखकांची ताई म्हणजेच लेखकांची आई, पण लेखक आईंना ताई म्हणून पुकारत असत. मग लेखकांची ताई आणि लेखकांची बहीण पेरणीसाठी शेतात जात होत्या. मग लेखकांच्या बहिणीने सांगितलं की आज तू शाळेला जाऊ नको, आज आमच्यासोबत पेरणीसाठी चल. मग असंच असायचं की शेतामध्ये खूप काम असेल तर शेतातही जावं लागायचं आणि शाळाही करावी लागायची. आणि त्यावेळेला 8वीपर्यंत पास असा कुठलाही नियम नव्हता, अभ्यास करून पास व्हावं लागायचं. आणि त्याच्यामध्येच लेखकांना सांगण्यात आलं की आज शेतात चल आमच्यासोबत. मग त्या दिवशी लेखकांचा एक क्रिकेटचा महत्त्वाचा मॅच देखील होता. लेखक त्याचे कप्तान होते. मग लेखकांना कळत नव्हतं की क्रिकेट खेळण्यासाठी जावं, शाळेत जावं का आईने शेतात बोलवले तिकडे जावं. परंतु जाताना ताईने लेखकांना एक गोष्ट सांगितली होती की घरी जर एखादा माणूस मेला तर त्याच्या शवावरती पांघरून घालून देखील पेरणी करतात. म्हणजे पेरणीचा काळ इतका महत्त्वाचा असतो की घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल, काही असेल किंवा आता याच्यातून आपल्याला कळालंच असेल की घरात जर कोणी वारलं असेल तर त्याच्या शवावरती पांघरून घालून पेरणी करतात. मग परंतु लेखकांचे हे काही लक्षात नाही आलं. त्यांना खेळण्यासाठी खूप जावं लागलं. शाळेत जावंसं वाटत नव्हतं, परंतु शेतात जावं, शाळेत जावं का खेळण्यासाठी जावं, लेखकांपुढे प्रश्न उभा राहिला. अशा द्वंद्व परिस्थितीमध्ये लेखक शेताकडे वळले, परंतु तिकडेच त्यांच्या कानावरती आवाज पडत होते खेळण्याचे. मग खेळण्याचे आवाज पडल्याच्या नंतर त्यांना शेतात तरी जावंच वाटत नव्हतं. त्यांचे पाय आपोआप तिकडे वळले, ते खेळण्यासाठी निघाले, खेळण्यासाठी जाऊ लागले. परंतु ताईला जेव्हा खणक लागली की हा शेतामध्ये आलेला नाही, शाळेतही गेलेला नाही, मग तेव्हा ताई रागाने लाल झाली आणि ताईने लाकूड घेतला आणि खेळण्याचा डाव जिकडे रंगला होता तिकडे ताई जाऊ लागली. तिकडे गेल्याच्या नंतर लेखकांच्या मित्रांनी बघितलं की राजूची ताई येत आहे. मग सगळे जिकडे तिकडे पळाले, परंतु लेखकांना कळत नव्हतं की कुठे पळावं, कारण कुठेही पळालं तरी घरी जावंच लागणार होतं. मग नंतर त्या दिवशी खूप मारलं ताईने, लेखकांनी मार खाल्ला. घरी रडत उपसत घरी आले, लाल झाले होते. आणि त्यावेळेला ताईने सांगितलं की मी तुला सांगितलं होतं की घरी जर कोणी वारलं असेल तर त्याच्या शवावरती पांघरून घालून देखील पेरणी करतात. मग अशा वेळी तू शाळेतही गेला नाही, शेतातही आला नाही आणि खेळण्यासाठी गेला, यामुळे मला राग आला आणि मला तुला मारावं लागलं. मग अशा प्रकारचे लेखक इतके आगाव होते. रोज त्यांच्या घरी भांडणं यायची की आई कंटाळली होती की आता तरी सोड आणि काहीतरी कर, स्वतःचं पोट भरशील, 2 घास सुखाचे खाशील, अशी स्वतः मेहनत कर आणि थोडा आगाऊपणा सोडून दे. परंतु लेखकांचे आगाऊपणा काही बंद होत नव्हता. जसं गावातलं वातावरण तसं बाकीच्या विद्यार्थ्यांचं वातावरण, जसे मित्र तसेच लेखक वागत होते. जसं संगत असते त्याप्रमाणे संगतीचा परिणाम होत असतो म्हणतात, तसं लेखकांचं तेच रोज चालू होतं. मग अखेरीस शहरात जाण्याची वेळ आली. लेखकांचं बालपण असंच आगाऊपणे अल्लडपणे संपलं आणि शहरात जाण्याची वेळ आली. तिथे गेले, बघितलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांचे त्यांचे ध्येय ठरलेले आहेत. आणि इकडे ध्येय म्हणजे काय असतं, ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं ते दूर, पण ध्येय म्हणजे काय असतं हेच माहिती नाही. परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचं तिथे ध्येय होतं की मी IAS अधिकारी होणार. मग अशा वेळी लेखकांनी ठरवलं की मी पण IAS अधिकारी होणार आणि मी पण कलेक्टर होणार. परंतु तिथपर्यंत जायचं कसं हे तर माहीतच नव्हतं. परंतु त्याला कोणती पुस्तकं वाचावी लागतात हे देखील माहिती नव्हतं. मग बाकीचे मुलांना बघायचे की मुलं 2-2, 3-3 तास अभ्यास हा त्यांच्यासाठी खूप कॉमन येते. किती तास अभ्यास करतात आणि आपल्याला इतक्या अभ्यासाची सवय नाहीये. मग तिथं त्या वातावरणामध्ये रुळण्यासाठीच 1-2 महिने जात असतात. लेखक तिथे गेले, बघितलं, त्यांना त्यांच्या विचार प्रकल्पतेची एक जाणीव झाली की आपण किती
किती छोटे आहोत की गावातलं वातावरण कसं आणि शहरातलं वातावरण कसं. शहरामध्ये गेल्याच्यानंतर डिस्ट्रॅक्शन तर असतातच, परंतु त्या डिस्ट्रॅक्शनला बळी न पडता लेखकांनी एक त्यांचा ध्येय ठरवलं की मी IAS अधिकारी होणार. परंतु त्याच्यासाठी काय करावं लागणार हे माहिती नव्हतं. गावाकडे आले आणि आईला सांगितलं की ताई मी कलेक्टर होणार. मग त्यावेळेला लेखकांनाच माहिती नव्हतं, तर मग आईला कसं, आई म्हणाली तू इथे नाही आहेस तेच बरं आहे आणि तू शहरामध्ये जाऊन तू चांगला अभ्यास करशील ते माहिती नाही, परंतु तुला चांगलं वळण लागेल एवढं माहिती आहे, म्हणून आईने देखील शहरात पाठवलं. तिथे गेल्याच्यानंतर तेथील वातावरण बघितलं आणि त्या वातावरणामध्ये हळूहळू रुळायला लागले. नक्कीच दोनदा ते पहिल्यांदा प्रिलिम्स क्लिअर केल्या. नंतर त्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांच्याकडून प्रिलिम्स क्लिअर झाल्या नाही. मग दुसऱ्या वेळेस प्रिलिम्स क्लिअर झाल्या, मेन्स क्लिअर झाल्या, परंतु तिथपर्यंत ते जाऊ शकले नाही आणि तिथे गेल्याच्यानंतर हे सिलेक्शन झालं नाही. मग आतून खचले की आता काय होणार. पहिल्यांदा गावातून आलो, गावातल्या वातावरणापासून शहरामध्ये आलो, शहरामधल्या डिस्ट्रॅक्शनपासून वाचून देखील प्रयत्न केले आणि त्या 3 प्रयत्न करूनही यश मिळालं नाही. मग खचले. मग गावाकडे आले आणि बघितलं तर गावातही तेच वातावरण की शेतात जायचं, रोजचं तेच कंटाळवाणं की उठणार, शेतात जाणार, परत रात्री येणार, जे काही 2 घास आहेत ते खाणार, परंतु कुठलाही त्याच्यामध्ये कुठलं नाविन्य नाही किंवा कुठलं काही नाही. मग कंटाळले की शेतात गावातलं वातावरण तेच, मग त्याच्यापेक्षा शहरात जाऊन परत एकदा प्रयत्न केलेला बरा. मग आणखी गेले आणि प्रयत्न केला. पाणी येतं सर. प्रयत्न केला, परंतु यावेळेस त्यांना यश मिळालं आणि कलेक्टर झाले. हा थोडक्यातला प्रवास सांगितला, परंतु याच्यामध्ये मागे खूप अडचणी आहेत. पहिल्यांदा प्रयत्न केला आणि जर यश नाही मिळालं तर किती दुःख होतं हे ज्याने प्रयत्न केला त्यालाच कळतं. मग अशा वेळी 3 प्रयत्नामध्ये अयशस्वी झाल्याच्या नंतर 4था प्रयत्न करण्याची जी जिद्द असते किंवा जे त्याच्या मागचं मोटिवेशन असतं ते मिळणं खूप अवघड असतं. मग अशा वेळी आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो की त्यांना कुठले कष्ट करावे लागतात. मग एका साधारण मुलासाठी, एका साधारण स्टुडंटसाठी त्यांच्या आईवडिलांचा राबतानाचा चेहरा हेच खूप मोठं मोटिवेशन असतं. याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं आणि याच्यामधून 5 अशा गोष्टी आहेत जे की एका साधारण विद्यार्थ्याने देखील फार मोठं असं काही नसतं किंवा जे इम्पॉसिबल आहे असं तर काहीच नसतं. कारण जे माझे वडील एक गोष्ट बोलतात की इथे जे काही आहे ते माणसाने जे तयार केलं ना ते इम्पॉसिबल काहीच नाही, कारण ते देखील एका माणसाने तयार केलं आहे. मग दुसरा माणूस त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो असं ते सांगत असतात. की मग याच्यातून कळतं की इम्पॉसिबल असं काही नसतं, सगळं पॉसिबल आहे, परंतु त्याच्यासाठी कष्ट खूप करावे लागतात आणि कष्ट जे आहे ते आमच्या पिढीमध्ये नको झालेत कुणालाही. त्याच्यामध्ये कष्ट जे नको आहेत ते त्याच्यामध्ये खूप मोबाईल आला, मोबाईल बघितल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असं म्हणतात की चांगलंही खूप आहे आणि वाईटही तितकंच आहे, परंतु जे घ्यायचं ते आपल्या मनावरती आहे. मग डिस्ट्रॅक्शन तर खूपच झालेत आणि अशामध्ये पुस्तकाकडे कोणी वळणं सहज शक्य नाही. पहिल्या काळामध्ये पुस्तकाकडे जरी नाही वळले तरी पण खेळण्यामध्ये इंटरेस्ट असायचा, परंतु टेक्नॉलॉजी तिथपर्यंत वाढलेली नव्हती आणि येऊन जाऊन खूप खेळलं, परंतु एक 10वीपर्यंतचं वय होतं. परंतु तिथून पुढे मग शहरात जावं लागायचं आणि तिथे गेल्याच्या नंतर नक्कीच एक वळण लागायचं. पहिल्या काळामध्ये व्यसनं होती, परंतु त्यावेळेला जी खेड्यातून गेलेली मुलं आहेत ती त्यावेळेला काही जण त्याच्या बळी पडायची आणि काही जण अभ्यासाच्या बळी पडायची. हेही या पुस्तकामध्ये लेखकांनी वर्णन केलेलं आहे. आणि लेखकांनी सांगितलेलं आहे की स्वप्न मोठी बघा. स्वप्न मोठी बघितल्याच्या नंतर आपण त्या प्रकारचा ऑरा जे आहे ते नक्कीच तयार होतो. त्याला वेळ लागतो, संयम लागतो, परंतु ध्येयापर्यंत आपण पोहोचणं नक्कीच शक्य होतं. त्याच्यासाठी मग चिकाटी लागेल, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी चिकाटी लागेल आणि ती जे काही वातावरण आहे आजूबाजूचं त्याच्यातून नक्की मिळत जाईल, परंतु कष्ट करणं सोडायचं नाही. हे एक लेखकांनी याच्यातून दाखवून दिलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये किती तीनदा मला सक्सेस भेटलेलं नाही, तरी पण मी ध्येयाने चौथी वेळेस तयार झालो. तेही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आणि त्याच्यामुळेच पुस्तकं वाचायला पाहिजेत की कितीही खचलं तरी देखील पुस्तकंही अशी आहेत जी पुढे जाण्यासाठी नक्कीच बळ देत असतात.
आणि याच्यामध्ये लेखकांचं एक सगळ्यात मोठं बळ म्हणजे त्यांची आई, जे की ते त्यांना ताई म्हणून बोलवायचे. परंतु ताईचा जे चेहरा केविलवाणा चेहरा आहे की आता तरी शिक. जेव्हा भांडणं घेऊन लेखकांच्या घरी यायच्या पुढच्याच्या माता, तेव्हा त्या आईचा जो चेहरा आहे तो लेखकांसाठी एक खूप मोठं मोटिवेशन होतं की आता तरी शिक बाबा. हे जे चेहरा आहे ते मोटिवेशन होतं लेखकांसाठीचं. ही खूप म्हणजे गंमतशीर गोष्ट आहे की आईचा असा चेहरा लेखकांच्या डोळ्यासमोर येऊन तो मोटिवेशन ठरायचा. आणि याच्यामुळेच मला वाटतं की ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकले. त्यानंतर गावातील एक वातावरण की आणि त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांचं, आता आमच्या वयाच्या विद्यार्थ्यांचं की नाही ही काही परफेक्ट संधी नाही, याच्यापेक्षा चांगली संधी चालू नाही, तिथे कष्ट करण्याची तयारी नाही. एक चिमणी होती ती भ्रमण करायची, मग तिला एका फांदीवर बसली की विचार करायची नाही ही फांदी नाही, याच्यापेक्षा चांगली भेटेल. ती पुढच्या फांदीवर जायची, नाही ही पण नाही, आता मला खूप कंटाळा येतोय, आज नाही उद्या बघेल. आजचा जो आज आहे तिनं तो वेस्ट घालवला, उद्याची वाट बघितली, पुन्हा पुढच्या फांदीवरती गेली, नाही ही चांगली नाही, याच्यापेक्षा चांगली भेटेल. म्हणजे परफेक्ट संधीची वाट बघायची नाही, जी आहे त्याच्यामध्ये कष्ट करायचे, ती नक्कीच तिथून नंदनवन तयार होईल. परंतु जर मला परफेक्टच भेटली पाहिजे, नाही हिच्यापेक्षा चांगली भेटेल असा जर विचार केला तर परफेक्ट संधी कधी हातातून येऊन गेली तेही कळणार नाही. आणि याचंच उदाहरण म्हणजे त्याच्यामध्ये एक दगडाला देखील लोखंडाला सोनं करणारा दगड असतो, त्या दगडाचा परीस असतो. तो जसा माणसाच्या जीवनामध्ये येऊन जातो. एक व्यक्ती होता, त्याने कीर्तनामध्ये ऐकलं की परीस भेटल्याच्या नंतर लोखंडाचं सोनं होतं. मग त्याने ऐकलं की घरामध्ये लोखंड इतकं मोठं पडलेलं आहे, परंतु परीस कुठं भेटतंय ते बघूया. मग तो जिकडे जाईल लग्नामध्ये गेला की तिकडचे दगड गोळा करत बसायचा. कुठलाही नवीन दगड दिसला की घ्यायचा. दगड गोळा करणारा त्याचं नावच पडलं की दगड गोळा करणारा. मग जिकडे गेला तिकडे कुठल्याही कार्यक्रमात गेला की दगड गोळा करत बसायचा. ते बायको म्हणली कोणत्या महाराजांच्या कीर्तनाला गेलता का दगडच गोळा करत बसला, माझा नवराच वेडा करून टाकला. तो जिकडे जायचा तिकडे दगडच गोळा करायचा. आणि एके दिवशी आंघोळ करत असताना जोरजोरात आरडायला लागला, परीस परीस. बायको आली, कुठे सरप. अगं सरप नाही परीस. पण मग ती म्हणली, तिनं लगेच सुरू केलं की याच्या शाळेची फीस भरूच, हे मला हे सोन्याचं करू, मला ते सोन्याचं करू. बरं तो डोक्याला हात लावून बसला. बायको म्हणाली, आता परीस सापडलाय आणि तुम्ही डोक्याला हात लावून का बरं बसला? तर तो म्हणला, परीस सापडला नाही, मी जी पट्टी घेऊन फिरायचो, तिला दगड लावून बघायचो की ही पट्टी सोन्याची होते का. आज ती पट्टी सोन्याची झाली, परंतु कोणत्या दगडाने झाली हेच कळालं नाही. असंच मग परफेक्ट संधी शोधण्यात वेळ घालवायचा नाही. जी संधी भेटेल तिथे तिचं सोनं कसं होईल, तिथे आपल्याला आपल्या कष्टाने तिथे कसं चांगलं करता येईल याचा विचार करायचा. अशा प्रकारे